स्वप्नील चोरगे यांचा बॅनर आहे, त्या बॅनरला डायरेक्ट बॉल लागला तर 500 रुपये डायरेक्ट बॉल. काल छोटू दीक्षित यांच्या बॅनरला 3 बॉल लागले. बॅटिंगसाठी सूरज सोनावणे आणि रवींद्र इंगवले ही जोडी मैदानामध्ये. समीर ना तो बॉलर बॉलर सूरज आहे का? सूरज सूरज का एकदम हॅलो स्ट्राइकर कोण आहे? ओ स्ट्राइकवर रवी इंगवले. हा आर बोलतोय आईस कुठे घरी म्हणजे कुठं बोलत काय आहे का? कधी आला मोबाईलची चार्जर पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. चला पहिल्या मॅचला सुरुवात करू. पहिल्या ओव्हरला सूरज निकम गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी. स्ट्राईक एंडवरती रवींद्र इंगवले, पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. महाडमध्ये 7 बॉल 37 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकून दिला होता. षटकर किंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवरती हा चौकार. नो बॉल त्याच्यावरती हा चौकार खेळाय. 5 धावा स्कोर कार्डवरती म्हणजे पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळत आहे. संदीप कदम यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचंय. तर उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा. या बॉलला देखील कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय रवी इंगवले. दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार. टेनिस क्रिकेटमध्ये रवी लिंगाला आणि पोलादपूर शहरामध्ये रवी इंगवले. तशाच प्रकारची बॅटिंग आणि देखील प्रथम सलामीसाठी येतात. आणि आता देखील पाहिलं तर रवींद्र इंगवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओपनिंगसाठी झाले संघाचे कर्णधार आहेत सिद्धेश शेट्टी आणि छोटू दीक्षित यांनी ठेवलेला विश्वास कशा रीतीने आजच्या दिवसामध्ये पार पाडतायत. सुपर 12 मध्ये आपल्या संघाला घेऊन जात आहेत का ते पाहावं लागेल. कमलेश जगताप मात्र या संघामध्ये आहे. मयूर खाडेसारखा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूरज निकमवरती हल्ले केलेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्डवरती ऍड केले जाते. स्कोर कार्ड पुढे जाईल 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. काल देखील आपण बऱ्याच मॅचेस पाहिल्या. काल 8 मॅचेस कव्हर केल्या आणि या 8 मॅचेस नक्कीच चांगल्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये पार पडल्या. 80-30च्या मॅचेस काल पाहायला मिळाल्या. या बॉलवरती बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. 2 खेळाडूंच्या मधोमध नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय रवींद्र इंगवले यांच्या बॅटमधून चौकार. काय फटके सजवत आहेत रवींद्र इंगवले. एक व्यावसायिक खेळाडू जसा फलंदाजी करतो तशाच प्रकारची बॅटिंग रवींद्र इंगवले यांची पाहायला मिळते. आणि व्यावसायिक संघामध्ये देखील श्रीलेवन संघामध्ये देखील सातत्याने बऱ्याच स्पर्धा त्यांनी पुण्यामध्ये देखील खेळल्या, मुंबईमध्ये देखील खेळल्या आणि आपल्या पोलादपूर शहरासाठी देखील खेळल्या. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ रिझर मध्ये. नो चान्स. चेंडू 1 बाउन्स फरार येतो. या बॉलवरती देखील चौकार.
पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतात रवी इंगवले. ऑफ साईड आपण जर पाहिलं कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला, स्वीपर कव्हरमध्ये, लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये त्याच प्रकारच्या आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाकडून देखील चूक होते आणि त्याच दिशेने फटके मात्र रवींद्र इंगवले यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. धावफलक जर पाहिला तर पुढे गेलाय 18 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 18 धावा बनवल्या गेल्यात, म्हणजे प्रत्येक चेंडू मागं 6ची सरासरी आहे. 3 चेंडू 18 धावा. या चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, घेऊ की नको, डायरेक्ट हिट झाला असता तर रवींद्र इंगवले यांची खेळी संपुष्टात आली असती, परंतु थोडक्यात बचावले गेलेत. एक सिंगल घेतली गेली, ताळमेळ मात्र पाहायला मिळालं नाहीये. विघ्नेश कॅमेरा लेफ्टने खाली गेला, थोडा वरती घे. तुमची बॅटिंग आहेत चिंतर पण तुम्ही आलं तर अजून जरा होईल ना बॅटिंग. बाळा बोलतोय मी, बाळा सूरजने माझ्यापाशी मोबाईल ठेवला. तर या बॉलवरती चांगला फटका सूरज सोनवणेच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय तो 21 या आकड्यावरती. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉल आतापर्यंत टाकलेत. 5 बॉल मध्ये 21 धावा या स्पर्धेमधील तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा गलीमधून बॅटची एज घेतली गेली. चेंडू फरार झाला 4 धावांसाठी, म्हणजे षटकामध्ये चौकार आणि चौकारच पाहायला मिळालेत. धावफलक पुढे गेलाय, जाऊन पोहोचलाय तो 25 आकड्यावरती. रवींद्र इंगवलेने आतापर्यंत 4 चौकार खेळले आणि सूरज सोनवणेच्या बॅटमधून 1 चौकार, म्हणजे 5 चौकार या षटकामध्ये आले. पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 25. रवींद्र इंगवले यांच्यासाठी पारितोषिक आले. त्यांनी अर्धशतकी खेळी केली तर विराट कोळसकर अर्थात शैलेदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. भाऊ जाधव हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पहिल्या दिवसात देखील पहिल्याच मॅच पासून त्यांनी हजेरी लावली होती. गोलंदाजीसाठी गोलंदाज नागेश पवार. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय कमलेश जगतापच्या नेतृत्वाखाली हा संघ. तनिष टायगर दाबेळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर रवींद्र इंगवले यांच्या नेतृत्वाखाली SD सुपरस्टार पहिला बॉल घेऊन. चांगला फटका सजवला गेला आहे कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा रवींद्र इंगवले यांच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि या बॉलवरती देखील 5वा चौकार येतोय. रवींद्र इंगवले यांच्या बॅटमधून 5 चौकार आलेत. काय बॅटिंग पाहायला मिळते, अतिशय चांगली फलंदाजी. पूर्ण स्पर्धेत जर सौरभ पाहिलं ना, या पहिली पॉवर प्लेची वर मागणी षटक कुठलं असेल तर या मॅचमध्ये पाहायला मिळाले. 25 धावा. आपण त्या दिवशी पाहिलं जो टेंडर पाहिजे असता बाळकृष्ण जाधव किशोर यांची गोलंदाजी पाहिली. किशोर यांची गोलंदाजी त्याच्यामध्ये 21 धावा कुठलेल्या, त्याच्यानंतर 19 आल्या, 17 आल्या, 16 आल्या. परंतु या स्पर्धेतील महागडा षटक पॉवर प्लेचं कोणतं होतं तर हे आपल्याला पाहायला मिळालं सूरज निकम यांचं. 25 धावा तब्बल खर्च केल्या. काल देखील अशीच महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. कल्पेश मांढरेला 2 षटकामध्ये 40 कुठल्या गेल्या आणि त्याच्यानंतर बाळा जाधव याला 2 षटकामध्ये 30 धावा कुठल्या गेल्या, म्हणजे 94 धावांचा पल्ला त्यांनी गाठला. संदेश कर्नाळेच्या टीमने या बॉलला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान, चुकीच्या चेंडूला मात्र प्रहार केले जात आहे. रवींद्र इंगवले यांची हीच खासियत आहे, अशा प्रकारच्या चेंडूला सन्मान देतात आणि चुकीचा चेंडू जर त्यांच्या पट्ट्यात आला तर तो नक्कीच लांबच लांबवरचा षटकार पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग रवींद्र इंगवले आतापर्यंत.
अकोट टप्प्याचा खोलवर पतीचा बॉल होता, त्याला मात्र नक्कीच ऑन साईडला बॉटम हँडच्या सहाय्याने खेळले गेले. डीपमधून फिल्डर येतोय. मिड विकेट काव कॉर्नर रिजनमध्ये चेंडू गेला, तदवर एक सिंगल घेतली गेली आणि एका धावेने धावफलक पुढे जातोय 30 या आकड्यावरती. म्हणजे चांगली भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी सूरज सोनवणे आणि रवींद्र इंगवले स्ट्राईक रोटेट देखील केलं जातंय. सूरज सोनवणे कधी चौकार खेळतोय तर कधी रवी इंगवले, परंतु रवींद्र इंगवले जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. 5 चौकार त्यांनी आतापर्यंत खेळले. दुसरी ओव्हर चालू आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक कोणी ठोकला असेल तर तो रोहन कदम. पहिले एकच अर्धशतक करणारा खेळाडू आतापर्यंत ठरलाय. शॉर्ट बॉल आणि अशा प्रकारचे चेंडू सूरज सोनवणेला टाकले तर ते नक्कीच सीमा रेषेच्या पलीकडे जातील. धावा मिळतील या चेंडूवरती. 6 षटकार. विलास, नक्कीच विलास तुझं कौतुक आहे, कारण पहिल्या दिवसापासून ग्राउंड आखण्यापासून सर्व कामं मात्र परफेक्ट आणि पुरेपूर तुझी कामं असतात. विलास तुझा देखील आभार. आणि परफेक्ट कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. सूरज सोनवणेच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, चौकार. 40 धावा धाव फलकावरती. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात देखील तशाच रीतीने धावा येताना पाहायला मिळत आहेत. कमलेश जगतापने सांगितलं होतं की टॉस जिंकल्यावरती आम्ही 40-45 पर्यंत धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु दुसरं षटक चालू आणि 40 धावा तब्बल धाव फलकावरती आहेत. नागेश पवार पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जाईल, परंतु आता डीप मध्ये फिल्डर आहे. चेंडूची फेक करेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु 2 धावा बचावले गेलेत. रवींद्र इंगवले पुन्हा एकदा 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय 42 आकड्यावरती. 42. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश आपण पाहतोय. शैलेशदादा कोळसकर यांना नक्कीच धन्यवाद द्यावा लागेल, कारण पहिल्या दिवसा म्हणजे जी स्पर्धा 7 दिवस अगोदर मैदानाची पाहणी आणि संपूर्ण मैदान सजावटीचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. हे भव्य दिव्य व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून आज उभं आहे. मैदानात बॅनरबाजी शैलेशदादा कोळसकर, एकच नाव. नक्कीच विशेष मेहनत त्यांची राहिली या मैदानासाठी. ऐतिहासिक मैदान नवी मुंबईमधील एक मैदानापैकी ओळखलं जातं हे घनसोली 40+. षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 42 धावा. 21च्या सरासरीने धावफलक चालू आहे. 2 ओव्हर संपल्यात. 2 पॉवर प्लेची षटकं आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र SD सुपरस्टार या संघाने घेतलाय. रवींद्र इंगवले आणि सूरज सोनवणेने अतिशय चांगली फलंदाजी, अतिशय चांगली बॅटिंग. चला घाई करा. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायचे. विनंती आहे. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार कमलेश जगताप येतोय गोलंदाजीसाठी. मोठमोठ्या खेळी देखील कमलेश जगतापच्या आम्हाला पाहायला मिळतात सातत्याने, आणि डोंबिवलीच्या केसर मैदानात देखील अतिशय चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. बऱ्याच स्पर्धामध्ये जिथं सामना संघ हारत होता तिथंच कमलेश जगताप येत होते आणि बॅटिंग करून संघाला विजय मिळवून देत होते. परंतु आज स्वतःवरती जिम्मेदारी आहे, स्वतःवरती जबाबदारी आहे संघाची, तनिष टायगरची. ती कशा रीतीने पार पाडायची. तर 2 षटकामध्ये तब्बल 42 झाल्यात. त्या रोखायच्या. समोरील फलंदाजावरती दडपण कसं आणायचं, आता कमलेश जगताप त्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय, स्वतः कर्णधार. हाताला दुखापत देखील झाली असताना कमलेश मैदानामध्ये उतरलाय. पाहूया कशा रीतीने खेळ पाहायला मिळतोय. हा चेंडू पॉइंटला हलक्या हाताने खेळलाय. धाव घेऊ का नको, चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सचिन पॉइंटला, सचिनला तैनात केलंय. सचिनने चांगला बॉल अडवला त्या ठिकाणी. कोणती धाव मात्र मिळत नाहीये. डॉट बॉलने षटकाची सुरुवात करतोय कमलेश जगताप. पनसकोंड गावाला बिलॉंग करतो.
चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेक होईल, तद्वर एक धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा सूरज सोनवणे येतोय. महाड पोलादपूरमध्ये सूरज सोनवणेचं नाव तुम्ही नक्की विचारा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याने सातत्याने चांगला खेळ त्यांनी सुरू ठेवला आणि प्रत्येक स्पर्धा त्यांनी गाजवली, जिंकून दिली. अक्षरशः शिवाजीनगर प्रीमियर लीग अलीकडच्याच काळामध्ये झाली आणि त्यामध्ये देखील सूरज सोनवणे विजेत्या संघामध्ये पाहायला मिळत होता. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सूरज सोनवणे. थांबणार नाही. हो, मी पोलादपूरवरून का आलोय तर यासाठी मला या संघामध्ये घेतले आणि मी ही स्पर्धा खेळण्यासाठी नवी मुंबईमध्ये का दाखल झालो हे मात्र दाखवतोय. रिव्हर्सचा फटका. धावा मिळतील या चेंडूवरती 6. षटकार. कृपया आपले जे खेळाडू त्या ठिकाणी आहेत प्रॅक्टिस करतायत, बॉल गेला तर कृपया आतमध्ये द्या, विनंती आहे, सहकार्य करा. नक्कीच या 6 धावांनी धावफलक पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो तब्बल 49 या आकड्यावरती. कमलेश जगताप वरती आक्रमण केले. सूरज सोनवणेला माहिती आहे कमलेश जगताप कशा रीतीने बॉल टाकतो, कोणत्या पिचिंगला, कोणत्या टप्प्यावरती पिचिंग कमलेश जगतापची असते. सूरज सोनवणेला चांगलंच माहिती असावं, कारण सातत्याने दोघं एकच संघात आणि एक समोर एकमेकांसमोर सातत्याने येत असतात. षटकार, रिव्हर्सचा षटकार पाहायला मिळाला. मला वाटतं दुसरा फलंदाज असेल सूरज सोनवणे, यामध्ये रिव्हर्सचा षटकार मारतोय. या चेंडूवरती चांगला हलक्या हाताने खेळाय, ऑन साईडला फटका तर खेळाय, एक धाव पूर्ण केली. डीप मधून अतिशय खेळाडू वेगात आलाय, चेंडूची फेक केली, एका धावेवरती समाधान मारावं लागतंय. 50 धावा एच डी सुपरस्टारच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव फलकावरती अर्धशतक पाहायला मिळते. 50 धावा पूर्ण. 16 चेंडू मध्ये 50 धावा बनवल्या गेल्यात. काय भागीदारी, सुपर अशी बॅटिंग पाहायला मिळाली आहे. हा बॉल जर पाहिला तर नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि बॉल जर पकडला गेला असता तर कमलेश जगताप एक सिंगल घेतली, क्विक सिंगल बाईच्या रूपामध्ये पंचांनी आम्हाला ही धाव कळवली. धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय तो 51 धावांवरती. एच डी सुपरस्टार पोलादपूर विरुद्ध तनिष्क टायगर दाबिळ या दोन संघादरम्यान ही मॅच, पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये रंगताना पाहायला मिळते. सफल होऊन खेळायचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय सूरज सोनवणे. फाईन लेगला हा चौकार पाहायला मिळतोय. वन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आकाश माने देखील आज खेळण्यासाठी मैदानामध्ये येत आहेत. काल देखील होते आणि आज देखील उपस्थिती त्यांनी दाखवली आहे. षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तब्बल धावा बनवल्या गेल्या त्या 55 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. षटक संपले 3रं. आता 4थ्या षटकासाठी सचिन यांना आमंत्रित केले.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश पाहतोय आजच्या दिवसामध्ये. शुक्रवारचा दिवस आणि या दिवसामध्ये आज 4 संघ एकमेकाशी झुंजताना पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल स्लोअर ऑन, पण गती कमी केलेली. कॅचची संधी होती, प्रयत्न तर केले होते त्या ठिकाणी, प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने. एकच सिंगल, एक धाव घेतली गेली. एका धावेने धावफलक पुढे जातोय. रामवर्धनी कापडे, रामवर्धनी फायटर कापडे विरुद्ध PSM वॉरियर्स यानंतरची मॅच. फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका खेळला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि या चेंडूला देखील पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येताना पाहायला मिळतोय. 60 धावा धावफलकावर बनवले. रवींद्र इंगवले यांनी सांगितलं की 60-65 धावा आम्ही देखील बनवण्याचा प्रयत्न करू, परंतु आता या चौथे षटक चालू असताना दोन चेंडू झालेत आणि 60 धावा बनवल्या गेल्यात. सूरज सोनवणे वैयक्तिक 33 धावांवरती पोहोचलाय. पुन्हा एकदा चांगला फटका सूरज सोनवणेच्या बॅटमधून, परंतु आता त्या ठिकाणी घेतली कॅच. फलंदाज सूरज सोनवणे जातोय माघारी. वैयक्तिक 33 धावांची खेळी सूरज सोनवणेची पाहायला मिळाली. अतिशय चांगली बॅटिंग. 10 बॉल आणि 33 धावा, तुफानी पारी सूरज सोनवणेची पाहायला मिळाली. आमचे सौरभ गाडगे गुणलेखक कळवत आहेत की 333च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होते सूरज सोनवणे, परंतु त्यांना माघारी परतवलं गेलंय. रवींद्र इंगवले यांच्यासाठी पारितोषिक नक्कीच लगावलंय. अर्धशतक जर पूर्ण केलं तर विराट कोळसकर म्हणजे शैलेशदादा कोळसकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. पोलादपूर तालुक्यातील उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ओमकार गाडगे यांच्याकडे पाहिलं जातं. आज ते देखील कल्पेश मोहितेच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बॅट्समनचं नाव कळवा. बॅट्समनचं सुशील शिंदे. या लीग मॅचेस आहेत आणि त्याच्यामुळं समोरच्या दिशेने फटका खेळाय. सुशील शिंदे पहिला बॉल फेस करत असताना नागेश पवार चेंडूची फेक करेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच सिंगल, म्हणजे या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सचिन. जिथं धावांचा वेग, धावांचा आलेख वरती जात होता, तिथं नक्कीच खाली आणण्याचं काम सचिन आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू टाकलेत, एक महत्वाची विकेट देखील घेतली आणि 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचे 2 बॉल या षटकातील. पुन्हा एकदा चांगला फटका. कमलेश जगताप पॉइंटच्या दिशेने. रवी मस्के त्या ठिकाणी, चुकीची दुरुस्ती, रवींद्र मस्के त्या ठिकाणी आणि चांगला झेल टिपलाय. रवी इंगवले म्हणजे सलामीच्या जोडीला माघारी पाठवण्यामध्ये यश मात्र मिळालंय ते सचिन याला. दोन्ही मोठे खेळाडू भागीदारी त्यांनी मात्र 50 केली गेली होती. त्या 2 खेळाडूंना सचिनच्या माध्यमातून धावफलक आता 61 धावांवरती थांबलाय. 2 विकेट गेल्यात. शेवटचा बॉल या षटकातील असेल. रामवर्धनी फायटर आणि PSM वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयारीत राहायचंय. 6 ओव्हर संपल्या की लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. योगेश कर्नाळे साईडला तर कल्पेश मोहिते एका साईडला. त्यानं पुश केलाय पॉईंटच्या दिशेने. पुन्हा एकदा रवींद्र मस्के यांच्याकडे चेंडू जाईल. एक धाव मिळते. षटकाची समाप्ती होईल.
चार ओव्हर संपल्यानंतर धाव फलकावरती 62 धावा 62. पुन्हा एकदा चांगला फटका गोलंदाजीसाठी नागेश पवार येतोय या एंड कडून. नागेश पवारने तब्बल धावा 17 खर्च केल्या आणि आता मात्र त्या एंड कडून गोलंदाजी करताना पाहूया केशरीने धावफलक रोखण्याचा प्रयत्न असेल नागेश पवारचा. म्हणून दुसरं षटक वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. संघाचं 5वं षटक. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. मनोज येरुणकर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात नवीन बॅटर. तर स्ट्राईक एंडला सुशील शिंदे. ब्लॉकवर चेंडू चांगला फटका लॉंग ऑन रिझन मध्ये फटका खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सूरज निकम. त्या ठिकाणी चेंडूची फेक केली. एक धाव घेतली. आता मात्र मनोज येरुणकर देखील यांच्याकडे देखील क्षमता आहे षटकार चौकार खेळण्याची आणि त्याचसाठी त्यांना ओळखलं जातं. पोलादपूर शहरामध्ये मोरगिरी संघाचं नेतृत्व करत असताना चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. आज मात्र पोलादपूर HD फायटर. मोठा प्रहार आणि बोलल्याप्रमाणेच मनोज येरुणकर लांबच लांबवरचा षटकार चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. ताकदीचा पुरेपूर वापर मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. मनोज येरुणकरला असे बॉल टाकले तर ते नक्की तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन घेऊन यावे लागतील. पहिल्याच बॉलवरती षटकार. 70 धावा धाव फलकावरती. ब्लॉक बॉल चांगला चेंडू उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. या बॉलला यॉर्करचं ब्रह्मास्त्र मात्र नक्कीच वापरलं गेलंय. चार बॉल आतापर्यंत टाकलेत. 8 धावा खर्च केल्यात. 70 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मनोज येरुणकर बॅटची एज घेतली. मिस टाइम स्ट्रोक. कमलेश जगताप चेंडू खाली कॅच पकडली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. खेळाडू क्रमांक 3 डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. मनोज येरुणकर एक षटकार खेळला मनोज येरुणकर यांनी. धावफलक पुढे घेऊन गेले 70 धावांवरती. परंतु आता 3री विकेट गेली आहे. 2 सलामीचे फलंदाज आउट झाले. त्याच्यानंतर सुशील शिंदे मैदानामध्ये आले. कुठेतरी एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवला आणि मनोज येरुणकरला सांगितलं की तू मोठे फटे खेळ. ते त्यांनी खेळलं. एक षटकार खेळला परंतु लगेचच दुसऱ्या बॉलवरती माघारी परतलेत. आपण मैदानामध्ये जर पाहिलं तर खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल द्रविड सरांचा खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्रसिंग धोनी सरांचा खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ गांगुली दादा यांचा देखील खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच विजय कोळसकर यांचा देखील आपल्याला खेळाडू कक्ष नक्कीच पाहायला मिळतोय. म्हणजे तालुक्यात जेवढ्या स्पर्धा झाल्या तेवढे खेळाडू कक्ष नव्हते ते आपल्याला बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. हे यश मात्र नक्कीच शैलेशदादा कोळसकर आपले पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला नक्की द्यावं लागेल. चांगल्या मैदानामध्ये चांगली स्पर्धा चांगल्या दर्जाचं क्रिकेट पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. एकाहत्तर धावा. आरमान आलाय. आरमानने देखील चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतोय आणि आरमानला देखील माघारी परतवलं गेले. नागेश पवारने मात्र कमबॅक केलं या षटकामध्ये म्हणावं लागेल. 2 विकेट घेतल्या आणि 8 धावा केवळ दिल्या. षटक संपलं गेले 5वं. 5 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या.
72 धावा स्कोर कार्डवरती. 5 ओव्हर संपल्यात. 72 धावा. एकाहत्तर झाले. 71 चुकीची दुरुस्ती. 71 71 धावा. चला यानंतर PMS वॉरियर्स आणि राम वर्धाईनी फायटर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे. शेवटचे 6 बॉल आहेत. म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये जास्ती धावा होत्या, परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं सचिन यांनी 7 धावांचं षटक टाकलं आणि 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. पुन्हा नागेश पवारला गोलंदाजी दिली. 9 धावा केवळ खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या. म्हणजे कमबॅक करणारी गोलंदाजी मानावी लागेल. या स्पर्धेमध्ये 94 धावा काढलं नरवीर उमरट या संघाच्या पाहायला मिळाल्या. चांगला बॉल. सचिनने पहिलाच बॉल डॉट टाकलाय. वेगळ्या शैलीचा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु खेळाडूकडून चूक होते आणि ही चूक किती धावा देऊन जाईल तर धावा देऊन जाईल ही चूक 4. चौकार. अमित फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. पकडली गेली कॅच. प्रफुल्ल दुसरा झेल टिपतोय. सुशील शिंदे या ठिकाणी माघारी जाताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये ते चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकले, 4 धावा दिल्यात. आणि संकेतदादा गायकवाड बॅटिंग साठी येतोय. संकेतदादा गायकवाड साठी 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये षटकार आला. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. संदीप कदम यांच्याकडून. आणि वेगळं प्राइज आलंय. संकेत गायकवाडने 3 धावा पळून पूर्ण केल्या ना तर 500 रुपये आलेत संदीप कदम यांच्याकडून. संकेत गायकवाड बंटी. षटकाराला 500 रुपये. संकेत दादा गायकवाड. अको टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती बाद, 0 वरती बाद. कमी गतीने गोलंदाजी मात्र नक्कीच केली जाते सचिनने, म्हणूनच तो यशस्वी होताना पाहायला मिळाला. पहिल्या षट टाकलं, 7 धावा केवळ खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या. छोटू दीक्षित आणि सिद्धेश शेट यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात त्या धावफलकावरती 75 धावा झाल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 75 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूवरती जरी एक षटकार फलंदाजाने मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय संघाचे संघ मालक विनायक दीक्षित यांच्याकडून. आणि मैदानामध्ये त्यांचं आगमन थोड्याच वेळात होईल. आणि त्यांच्या बॅनरला जर आज दिवसभरात कोणत्या खेळाडूने चेंडू मारले त्यांच्यासाठी देखील पारितोषिक असेल. काल 3 वेळा बॅनरला बॉल लागला छोटू दीक्षित यांच्या. शेवटचा बॉल. धाव फलकावरती सनील आलाय. सनील बॅटिंग साठी. नॉट स्ट्राइक एंडला सनील. शेवटचा बॉल
चांगला फटका या ठिकाणी, एक धाव तर पूर्ण करतील. ऑन साईडला फटका खेळलाय, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली गेली. अशा रीतीने 6 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाव बनवल्या त्या 77, विजयासाठी बनवायच्या त्या 78. 36 बॉल आणि 78चं समीकरण आहे. तनिष टायगर दाबीड म्हणजे कमबॅक करणारी 3 षटकं आपल्याला पाहायला मिळाली. सचिनने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. सचिनने केवळ धावा खर्च केल्या त्या 6 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतल्या. 1 रनआउट आणि 2 विकेट घेतल्या. काय गोलंदाजी केली सचिनने. 2 षटकांत त्याचा स्पेल संपवला. 13 धावा दिल्या फक्त आणि विकेट मिळवल्या त्या 4. अतिशय चांगली गोलंदाजी. चला टॉस साठी पीएमएस वॉरियर्स आणि रामवर्धानी फायटर, योगेश कर्नाळे, बिट्टू आणि कल्पेश मोहिते, चला टॉस साठी यायचंय. हॅलो. तर सचिन साठी देखील पारितोषिक आलंय. 2 षटकामध्ये केवळ 13 धावा दिल्या आणि 4 विकेट घेतल्या. रामदास दळवी यांच्याकडून 500 रुपये आलेत. काल ज्यांचा वाढदिवस झाला, तुकाराम आयरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. संघ मालक देखील आहेत.
टॉस या ठिकाणी केला जातो. यानंतरच्या मॅचचा एका साईडला PSM वॉरियर्स तर एका साईडला रामवर्धनी कापडे. तुकाराम मैरे यांच्या शुभ हस्ते टॉस. टेल इज अ कॉल. टॉस जिंकलाय ओमकार. काय निर्णय असेल ओमकार? फलंदाजी करण्याचा. फलंदाजीच का निवड केली? कारण का 4 दिवस बघता चेसिंग होत नाही आहे, त्यामुळे आम्ही फलंदाजी करू आणि आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि फलंदाज पण आमच्याकडे चांगले आहेत, म्हणून आम्ही बॅटिंग करणार आहोत. ओमकार या स्पर्धेविषयी काय म्हणाल? PTPL नंतर बिग बॅश काय म्हणाल? स्पर्धा एकंदरीत खूप छान ऑर्गनाईज केलं. एक नवीन खेळाडूंना PTPL नंतर अजून एक दर्जेदार टुर्नामेंट म्हणजे बिग बॅश लीग, त्याच्यामध्ये बरेच स्टार खेळाडू दिसून येतात आहेत. ह्यावेळी जरा केलेला प्लॅटफॉर्म वेगळा आहे. काही स्टार कॅटेगरीमध्ये आपण एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज केलेले, त्याच्यामुळे संघबांधणी जरा चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्यामुळे सगळे संघ 24च्या 24 संघ बॅलन्स आहेत. नक्कीच आता समोरील संघात तुला विठूच्या विरुद्ध खेळायचं आहे, काय म्हणशील? सध्या त्याचा संघ बघता आणि त्याचा परफॉर्मन्स बघता सध्या खूप चांगला आहे. त्याच्याकडे सौरभ आहे, आमचे 2-3 खेळाडू चांगले आहेत, आनंद निकम आहे, त्यांना थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील ओमकार. तर विठू यांच्याकडे आम्ही वळतोय. विठू काय म्हणा, टॉस हारलाय, आता फिल्डिंग करायची. समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच एक मोठा बलाढ्य टीम आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कमीत कमी ट्राय करू त्यांना थांबवण्याचा. समोरून संघात जर पाहिलं तर PTPL मध्ये बाईक ज्यांनी घेतली कल्पेश मोहिते, त्याच्याविषयी काहीतरी रणनीती तुम्ही ऐकली असेल आणि नक्कीच ऐकली असेल तुम्ही त्याच्याविषयी. आता रणनीती तर आखली, ती एक्झिक्यूट झाली पाहिजे मैदानामध्ये, ते बघू आम्ही. आता जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा आम्ही ट्राय करू. तुझ्या संघ मालकांविषयी काय म्हणशील, तुझ्यावरती दाखवलेला विश्वास? त्यांनी विश्वास दाखवला, निलेश दादा, तुकाराम साहेब आणि भगवान शिंदे साहेब. तर मी 100% ट्राय करू आणि आमच्या टीम बोलले की आम्ही 100% देऊ. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हा दोघाही कॅप्टनला आणि यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय रामवर्धनी फायटर कापडे या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. चार चौकार 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 चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय या ठिकाणी सूरज सोनावणेवरती आक्रमण. चौकार. चेक करू चेक. चौकार चौकार.
तुमच्या 12th मॅनने बघितलंय तनिष टायगर. मोठा प्रहार या ठिकाणी, चेंडू हवेत आहे परंतु कॅच तर होऊ शकली नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल. 5 बॉल आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रफुल्लच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. मोठा प्रहार खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, कॅचची संधी, कॅच ड्रॉप. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील कॅच पकडू शकला नाही खेळाडू. एकच धाव मिळतीये. मयूर खाडे आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानामध्ये आहे. 78 धावांचं लक्ष्य पार करायचंय. त्यासाठी ही जोडी मैदानामध्ये. धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतोय तो 12 धावा. 13च्या सरासरी धावसंख्या बनवायची, म्हणजे 78 बनवायच्यात, पहिल्या षटकात 12 बनवल्यात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर या ठिकाणी उपस्थित झालेत. उपाध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज महाड पोलादपूर आमदार भरत शेठ गोगावले साहेब या ठिकाणी काही वेळेतच या ठिकाणी उपस्थित होतील. गोलंदाजीसाठी सुशील शिंदे. फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 12 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. ऑन साइडला एक खेळाडू फाईन लेगला चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कल्पेश मोहिते मैदानामध्ये आले. चांगला बॉल सुशील शिंदे. वेस्टर्नच्या मागे नक्की तुम्ही पाहताय संकेतदादा गायकवाड. संकेतदादा गायकवाडने सकाळी आम्ही घाटकोपरून निघालो तेव्हा सांगितलं की सराव केलाय, परंतु आज मैदानामध्ये 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच असेल संकेतदादाचा. पाहाव्या येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. तर पोलादपूर तालुका, पोलादपूर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष सिद्धेश शेट्टी यांचं आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि पोलादपूरहून खास आज या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅच आपण पाहतोय SND सुपरस्टार पोलादपूर विरुद्ध तनिष टायगर. सिद्धेश शेट्टी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनी व्हाईट बॉल 16 धावा धावफलकावरती. टप्प्याचा बॉल त्याला देखील ऑन साइडला खेळलाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय का, आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग.
3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सिद्धेश शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय व्यासपीठावरती. पोलादपूर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धेश शेठ या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग करतोय. तर विनायक दीक्षित छोटू हे देखील काही वेळेतच या ठिकाणी उपस्थित होतील. धावफलक 19. बॉलचा पाठलाग केला जातोय या ठिकाणी. चेंडू थांबणार नाही, चौकारासाठी निघून जातोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती 23. रामवर्धनी फायटर या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओमकार घाडगेने सांगितलं की आम्ही पहिल्या दिवसापासून मॅच पाहतोय, चेसिंग होत नाहीये. धावफलक झालाय 23. 2 ओव्हर संपल्यात 23 धावा, 78 धावांची आवश्यकता. अजूनही 24 बॉल शिल्लक आणि 24 बॉल मध्ये 24 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता. मयूर खाडे मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होऊ शकतं, परंतु आता गोलंदाजीसाठी संकेत दादा गायकवाड. हॅट्रिक जर घेतली तर संदीप कदम यांच्याकडून 500 रुपये. पहिल्या षटकामध्ये 12, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात 11 धावा, म्हणजे पॉवर प्लेच्या 2 षटक संपलेत आणि धावा फलकावरती 23 आहेत. या तुलनेत जर पाहिलं तर तनिष टायगरच्या गोलंदाजांनी खूप धावा दिल्या गेल्या होत्या, 42 धावा दिल्या होत्या 2 षटकामध्ये. परंतु त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी सचिनची पाहायला मिळाली, केवळ 13 धावा. आणि नागेश पवारने देखील एक षटक चांगल्या प्रकारे हाताळलं, म्हणूनच 77 धावांवरती 77 धावांवरती थांबवलं गेलं या संघाला. एस डी सुपरस्टार पोलादपूर. चेंडू हवेत आहे, टोलवला गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. 1 धाव शॉट, 1 शॉट म्हणजे 1च धाव मिळेल. एकेरी धाव फलक पुढे जाईल. 24 धावांवरती पहिली मॅच पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर रवींद्र इंगवलेने सांगितलं की आम्ही बॅटिंग, तनिष टायगरने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू आणि 40 ते 45 पर्यंत धावापर्यंत. मयूर खाडे स्ट्रायकिंगला. हनुमाननगरचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अजिंक्य पवार हा देखील खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. चांगला बॉल, टप्पा पडला, लेग स्पिन पाहायला मिळाला बंटी गायकवाडच्या माध्यमातून, परंतु हा चेंडू व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव. रबर बॉल मध्ये विक्रम मात्र नक्कीच त्याच्या नावावरती आहे बंटी गायकवाडच्या. 12 चेंडू मध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. पंचांकडे अपील करतोय लेग बी फोरचं, परंतु पंच सांगताय की लेग स्टंपच्या बाहेर आहे. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव घेतली गेली. पंतनगरच्या आचार्य मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा रबर बॉलची होती. त्यांच्या संघाने केवळ 30 धावा बनवल्या होत्या 6 षटकात, परंतु समोरील संघाला त्या देखील बनवून दिल्या नव्हत्या. त्यामध्ये बंटी गायकवाडचं मोठं योगदान होतं. 12 चेंडू टाकले, फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. सुमित ढेकळेला देखील त्याने आपल्या गोलंदाजीच्या वळावरती थांबवलं गेलं होतं. रबर बॉल मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु स्टेप आउट होत खेळायचा प्रयत्न सुशील शिंदेच्या बॅट मधून
चेंडू सीमा पार जाईल. निलेशदादा कोळसकर आणि सिद्धेश शेट यांच्या बॅनरच्या मधून चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. सिद्धेश शेट यांच्या बॅनरला देखील बॉल लागला तरी तुम्हाला काही वेळ तर त्या बक्षिसाची घोषणा नक्कीच केली जाईल. छोटू दीक्षित यांनी केली आहे. 1000 रुपये देणार आहेत ते डायरेक्ट बॉल त्यांच्या बॅनरला लागला तर. काल 3 बॉल लागले. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी संकेत गायकवाड. षटकार आला त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल टाकला जातोय. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय 22 आकड्यावरती 22. चुकीची दुरुस्ती 32 धावा झाल्यात 32. चांगला बॉल टप्पा पडला आणि फलंदाजाला मात्र नक्कीच चकवलं गेलं या बॉलवरती. डॉट बॉल 32 झाले 32. 2 ओव्हर नंतर 23 धावा होत्या. दोन ओव्हर नंतर 23 होता. आता धावसंख्या झाली ती 32. 32. 9 धावा खर्च केल्यात संकेत गायकवाडने. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न फसतोय. पहा काय गोलंदाजी राहिली आहे. 9 धावा केवळ खर्च केल्या. षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 खेळाडू पाणी घेऊन जात मध्ये. ड्रिंक्स ब्रेक. सुशील शिंदे बॉलिंगसाठी 4थ्या ओव्हरसाठी वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं. 32 वरती स्कोर कार्ड. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडू अजूनही शिल्लक. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती
पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, कॅचची संधी आणि आता मात्र कॅच पकडली गेली आहे. मयूर खाडे माघारी परततोय, मोठी विकेट. मयूर खाडे माघारी परतलाय. सतरा बॉल आणि 44 धावांची आवश्यकता विजयासाठी. तनिष टायगर या संघाला असेल तर तनिष टायगरचा टायगर कमलेश जगताप मैदानामध्ये येतोय. अपेक्षा मात्र खूप साऱ्या असतील त्याच्या टीममेट कडून, संघ मालकाकडून. 17 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला फटका नक्कीच जातोय. डीप मधून फिल्डर आलाय, तद्वर एक सिंगल घेतली गेली आहे. हाताला मात्र नक्कीच दुखापत नक्कीच जाणवते कमलेश जगतापच्या. पंचांकडे या ठिकाणी अपील केले गेले. पंचांनी बोल्ट उचलून धरले आणि फलंदाज बाद होतोय. सुशील शिंदे परततोय. सुशील शिंदेने कुठेतरी धाव बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याचा अडसर देखील दूर केलाय. गोलंदाज सुशील शिंदे गोलंदाजी करतोय. तर बॅटिंग साठी प्रफुल आहे. प्रफुलने तर या ठिकाणी
प्रवीण दुगडे यांचं आगमन होतंय व्यासपीठावरती. आतंका दुसरा नाम नक्कीच म्हटलं जातं. पनवेलमध्ये पोइंजे गावात आपल्या नावाचा दबदबा आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये खास करून कालच नाईट मॅचला गेले होते खालापूरला, त्यामुळे थोडासा उशीर झाला असं सांगतायत. आज संध्याकाळी त्यांना मीरा भाईंदरला जायचंय. बरीच मागणी प्रवीण दुगडे सरांना देखील आहे आणि तेवढीच मागणी आता पोलादपूर तालुक्यामध्ये देखील होते. आणि त्याचं संपूर्ण श्रेय ते संदीप कदम यांना देण्याचा प्रयत्न करतात. रायगड प्रीमियर लीगला संदीप सरांनी त्यांना ऐकलं, तिथून नक्कीच PTPL ला त्यांना संधी दिली आणि बऱ्याच गावांनी देखील त्यांना आमंत्रित केलं गेलं. मोठा प्रहार या ठिकाणी सूरज निकमच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय हा षटकार. मला वाटतं ओमकार गाडगेच्या बॅनरला लागला असतं की काय, परंतु त्याच्या मागे पडला बॉल, षटकार आलाय. आणि प्रवीण दुगडे यांनी सांगितलं की PTPL च्या माध्यमातून ओमकार गाडगे सारखा मित्र त्यांना मिळालाय. प्रवीण दुगडे यांनी सांगतायत ओमकारच्या बॅनरला जर बॉल मारला तर तुम्हाला एक ब्रँडेड टी शर्ट मिळेल KP स्पोर्ट्स. या बॉलवरती मात्र नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज सुशील शिंदे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सूरज निकमने षटकार मारला, परंतु त्याच्यानंतर लगेचच उत्तर दिलं गेलं. तसंच तसं उत्तर आणि खेळाडू बाद. एकोणचाळीस धाव फलकावरती सुशील मात्र चांगली गोलंदाजी करतोय. तेरा बॉल 38 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवला गेलाय सुशीलच्या माध्यमातून. षटक संपलं गेलंय चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 39 धावा, म्हणजे शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर प्रदीप शिंदे आणि सचिन सावंत पहिल्या मॅच साठी पाहायला मिळत आहेत, परंतु आमचे गणेश बाविस्कर सर त्यांनी सांगितलं होतं की मी थोडासा उशिरा पोहोचेल, पण पोहोचेल. सूरज सोनवणे वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक टाकण्यासाठी रवींद्र इंगवले यांनी मात्र सूरज सोनवणेच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉल. मोठा प्रहार सूरज वरती आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु त्याला देखील हुलकावणे दिले. चेंडू सीमा पार, चौकार. हात दुखत असताना, हाताला दुखापत होत असताना देखील कमलेश जगताप मला वाटतंय डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय आणि नवीन बॅटर मैदानामध्ये बोलवतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, हाताला मात्र नक्की दुखापत झाली.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश आजचा स्पर्धेचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये आज प्रवीण दुगाडे सर 5 मॅच होणार आहेत. धावफलकावरती स्कोर कार्ड 44. चांगला बॉल आतमध्ये चेंडू येते पाव उत्साह किती होता त्यांच्या मागे बंटी गायकवाडचा. दुगाडे सांगतायत प्रवीण दुगाडे सांगतायत की टायगर अभि जिंदा आहे म्हणजे संकेत गायकवाडनी सर 9 धावा केवळ दिल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. बऱ्याच दिवसानंतर खूप वर्षानंतर मला वाटते अशा प्रकारची गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. सकाळी त्यांनी नक्कीच येताना सांगितलं की ब्लॉक मध्ये चेंडू सूरज सोनवणे पंचांकडे अपील करतोय. पंचांनी बोट उचलून धरलंय. फलंदाज लेग बिफोरची विकेट. नागेश पवार माघारी परततोय. प्लम एलबी नक्कीच पकडलं गेलंय. पायचीत पकडलं गेलंय. पंच प्रदीप शिंदे तुम्ही पाहू शकता त्यांची एक विशेष ओळख या तालुक्यामध्ये ते म्हणजे डान्सिंग अंपायर. सडवली मधून जिथून प्रवास झाला तिथून संपूर्ण गावामध्ये मागणी आली परंतु मुंबईमध्ये सर बाकी अजून नवी मुंबई बाकी. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन येतोय. सचिन गोलंदाजी करत असताना संघाला थांबवलं गेलं. समोरील संघावरती दबाव आणण्याचं काम केलं परंतु आता बॅटिंग करत असताना काय करतोय चांगला टप्पा पडला. एसटी रक्षकाचा वेध घेतला. व्हेरिएशन देखील पाहायला मिळाला आणि सूरज सोनवणेची हीच खासियत प्रवीण सर. लेग ब्रेक ऑफ ब्रेकचे त्याचे चेंडू पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध आणि कमीत कमी धाव देण्याचं षटक नक्की त्याचं पाहायला मिळतंय. हा चेंडू पहा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आता केला गेला. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूच्या मागे धावतोय सूरज. एक धाव तर पूर्ण केली गेली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. प्रवीण दुगाडे सर सूरज सोनवणे पोलादपूर शहरामध्ये अँडराम क्रिकेटसाठी नक्कीच प्रामुख्याने ओळखला जातो. जिथं जिथं स्पर्धा ज्या गावी स्पर्धा असतात तिथं सूरज सोनवणे प्रथम क्रमांक घेतल्याशिवाय माघारी येत नाही. उत्कृष्ट फलंदाज मालिकावरील किताब देखील त्याच्याकडे भरपूर आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. परंतु त्यानंतर संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली ओव्हरआर्म क्रिकेट त्यांनी चालू केलं आणि आता एक चांगला खेळाडू म्हणून मयूर स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर देखील आहे महाडचा. याचं संपूर्ण श्रेय एक खेळाडू मात्र नक्कीच संदीप कदम यांना देतात. आणि का नाही द्यावं प्रवीण सर कारण बरेच खेळाडू त्यांच्यामुळे घडले. बऱ्याच खेळाडूंना जॉब देखील दिले गेले आणि आम्ही देखील आज त्या व्यासपीठावरती त्यांच्यामुळे या ठिकाणी आगमन होतोय रुपेदादा सकपाळ. त्यांचा संघ यानंतरच्या मॅच मध्ये आणि रुपेदादा सकपाळ नक्कीच घोषणा करतील. त्यांच्या बॅनरला जर बॉल लागला कापडे विभाग प्रीमियर लीगला सातत्याने त्यांचं पारितोषिक होतं 1100 रुपयाचं. या ठिकाणी त्यांचा बॅनर आहे वैयक्तिक बॅनर आहे. चांगला फटका. एक धाव मिळते. 6 चेंडू चेंडू 32 धावांची आवश्यकता होता परंतु पहिल्या बॉलवरती सिंगल येते. बॉलरचं नाव कळवा. स्वप्नील संकेत गोलंदाजीसाठी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. त्यांच्या मागे भिंत उभी आहे त्या भिंतीला तुम्हाला पार करावं लागेल. संकेत गायकवाड. वाईट बॉल. यानंतरची मॅच कल्पेश मोहिते विरुद्ध योगेश कर्नाळे V2 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल.
चेंडू नक्कीच ऑन साईडला प्लेस केलाय. डीपमधून फिल्डर येतोय अतिशय वेगात. दुहेरी धाव घेतली गेली आहे. सामन्यामध्ये संपूर्ण वर्चस्व मात्र एस डी सुपरस्टार या संघाचं पाहायला मिळतंय. एस डी म्हणजे सर तुम्हाला नक्की सांगतो सिद्धेश शेट आणि विनायक दीक्षित असा एस डी सुपरस्टार संघ त्यांनी तयार केला. फुल टॉस बॉल फाईन लेगला चेंडू खेळलाय. चेंडू जातोय का परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा रोखू शकत नाही. सामन्याची औपचारिकता पाहायला मिळते. विजयाच्या उंबरठ्यावरती एस डी सुपरस्टार हा संघ पाहायला मिळतोय. एस डी सुपरस्टार पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आणि या क्रिकेटला जिवंत ठेवलंय मात्र या असोसिएशनच्या माध्यमातून सर्वांचाच मोलाचा हातभार नक्कीच लागलाय. म्हणून या मोठमोठ्या स्पर्धा या मोठमोठ्या मैदानामध्ये गावी असो की मुंबईमध्ये असो जागा बनवून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्याला उलकणे परंतु बॅकअप चांगलं होतं. एक सिंगल घेतली गेली. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी एस डी सुपरस्टार संघाची पाहायला मिळाली. सिद्धेश शेट आणि विनायक दीक्षित यांनी पुरस्कृत केलेला हा संघ रवींद्र इंगवलेवरती टाकलेली जबाबदारी. रवींद्र इंगवलेला आम्ही विचारलं की सिद्धेश शेट आणि विनायक दीक्षित यांच्याबद्दल काय सांगाल तर त्यांनी सांगितलं की आम्हाला बऱ्याच ज्या स्पर्धा आम्हाला खेळायच्या असतात मुंबईमध्ये असो किंवा ओपनच्या स्पर्धा असू दे आम्ही 2च व्यक्तींना फोन करतो आणि ते आम्हाला नाही कधीच म्हणत नाही. स्पॉन्सरशिप असू दे किंवा कुठल्या आर्थिक गोष्टी असू देत आम्ही या 2 व्यक्तीला फोन करतो. सिद्धेश शेट युवा मंच या नावाखाली खेळले त्याच्यानंतर आराध्य 11 या नावाखाली देखील खेळताना पाहायला मिळतात हे खेळाडू आणि आज दोघांनी एकत्र केलं आणि रवींद्र इंगवलेवरती ही मोठी जबाबदारी दिली आणि ती पहिल्या मॅचमध्ये त्यांनी विजय संपादित करून यशस्वी होताना पाहायला मिळाले. मॅच जिंकले या ठिकाणी एस डी सुपरस्टार पोलादपूर या संघाने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूरज सोनावणे. अतिशय चांगली कामगिरी. वेदांत कुठं असेल तर आमच्या गुणलेखक कक्षामध्ये यायचंय. वेदांतला मी पाहिलंय. वेदांत नक्कीच येणार. नरवीर चषक 21-22 मेला आहे. एक आगळ्या वेगळ्या रूपामध्ये ऐरोलीमध्ये ती स्पर्धा आहे देवळेगावची नरवीर देवळेगावची आणि वेदांतने आम्हाला सांगितलं की त्याची घोषणा सर सारखी करा परंतु वेदांत एक चांगला गुणलेखक आहे. या वेदांत व्यासपीठावरती हॅलो 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 सिद्धेश शेट आता बघा हॅलो